आज नवी मुंबई महानगरपालिकेने 500हून अधिक इमारती ह्या धोकादायक घोषित केल्या। त्याच पद्धतीनं या घनसोली असेल, नवी मुंबई परिसरामध्ये असेल, काही सोसायट्या अगोदरपासूनच स्वयंपुनर्विकासाच्या बद्दल काम करत आहेत आणि या सगळ्या विषयाची पूर्णपणे माहिती बरेच वेळा असं होतं की व्याख्यान दिलं जातं किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिली जाते, पण परिपूर्ण जो आर्थिक पाठबळ लागतं तर ते कुठून मिळणार? मग ज्यांच्या माध्यमातून हे मुंबईसारख्या ठिकाणी हे मॉडेल तयार केलं ते प्रवीणजी दरेकर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून मला वाटतं मुंबईमध्ये आता कमीत कमी 15 ते 20 सोसायट्या ह्या आता स्वयंपुनर्विकसित झालेल्या आहेत आणि तेच मॉडेल नवी मुंबईमध्ये आलं पाहिजे। सर्वसामान्य लोकांना त्यांचे छोटं घर हे 2-3 पटीनं मोठं होऊ शकतं हे स्वप्न नसून सत्य आहे हे दाखवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। अशा प्रकारच्या बैठका घेऊन पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू होतात। मला वाटतं हा लोकांचा प्रश्न आहे आणि राजकारण करायला फार प्लॅटफॉर्म आहेत, परंतु इथं सर्वसामान्य लोकांचा प्रश्न असताना आज असं चाललं या ही मीटिंग घेण्याचं एक मुख्य कारण सांगतो तुम्हाला। आपल्या सिम्प्लेक्स सारख्या ठिकाणी या नवी मुंबईमधलं सगळ्यात मोठी हाऊसिंग सोसायटी ही सिम्प्लेक्स आहे आणि त्या ठिकाणी असा प्रकार चालू आहे की बिल्डर कुठल्याही कागदोपत्री या सभासदांना घर मालकांना एकही पेपर दिला नाहीये आणि तिकडे जबरदस्ती चाव्या घेतल्या जात आहेत। मग लोकांना सुज्ञ करणे आमचं काम आहे, याच्यामध्ये कुठलाही राजकीय अजेंडा नाहीये, महानगरपालिकेचा कुठलाही विषय नाहीये, सर्वसामान्य लोकांच्या हिताचा हा प्रश्न आहे आणि तो आम्ही करत आहोत। सर, नवी मुंबईमध्ये आता की आज या ठिकाणी पाहिलं असेल तर कमीत कमी 150हून अधिक संस्था म्हणजे हाऊसिंग सोसायटी असतील त्यांचे संचालक प्रमुख आलेले होते आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे। आम्ही एक मोबाईल नंबर सर्क्युलेट केला होता, त्याच्यावर सातत्याने लोकांची चौकशी चालू आहे की हे अशा पद्धतीनं शिबिर आमच्याही सोसायटीत होत्या आणि लोकांचा फार उत्साह आहे की कुठंतरी बिल्डर लॉबी ही अक्षरशः सर्वसामान्यांना लुटायचं काम करते आणि त्याच्यापासून एक नवसंजीवनी देण्याचं काम या स्वयंपुनर्विकास या माध्यमातून होऊ शकतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।